मड्डीवस्ती हनुमानगड येथे शंकर चौगुले यांचा जंगी सत्कार। मड्डीवस्ती हनुमानगड येथे रूपा भवानी खाणं मोटार मालक संघटना, श्री विष्णू तरुण मंडळ व न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशन सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी शंकर चौगुले यांचा बिनविरोध निवड झाल्यानिमित्त वडार समाजाच्या वतीनं भव्य सत्कार कार्यक्रम व मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त देवीची आरती करून उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। तसेच यावेळी केक कापून पाणपोई उद्घाटन संपन्न झाला। यावेळी वडार समाजाचे पाटील गोविंद चव्हाण व बाबूराव निंबाळकर यांच्या हस्ते शंकर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला। वडार समाजाच्या बांधवांमुळे काम करण्यास ऊर्जा मिळते। वडार समाजाच्या उन्नतीसाठी यापुढील काळात जोमाने कार्य करू असे मनोगत यावेळी शंकर चौगुले यांनी व्यक्त केले। या प्रसंगी खाणा संघटना अध्यक्ष लक्ष्मण विटकर यांच्या हस्ते, नूतन संचालक चंद्रकांत तावतडे यांचा सत्कार, खाणा सदस्य विष्णू मुधोळकर यांच्या हस्ते, नूतन संचालक संजय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अरुण चौगुले, गोपी मुदगल, रामलाल विटकर, बालाजी निंबाळकर, तुकाराम चौगुले, प्रथमेश आनंदकर, एस शिंदे, नवनाथ निंबाळकर, ताताब्या घोडके, बालाजी विठ्ठलकर, धीरज मुधोळकर, दांडेकर, नामदेव मुधोळकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। राजू निंबाळकर, लक्ष्मण विटकर, लऊ बनपट्टे, दिलीप भांडेकर, नागेश निंबाळकर, मरगू निंबाळकर, अबू चौगुले, धीरज मुधोळकर, दांडेकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। राजेंद्र निंबाळकर यांनी रूपा भवानी खाणं मोटार मालक संघटना, श्री विष्णू तरुण मंडळ, वडार समाज, न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ व मंडळ पदाधिकारी व सभासद कार्यकर्ते उपस्थित। निवड झाल्याबद्दल श्री विष्णू तरुण मंडळ, न्यू विजय भवानी मंडळ, श्री रूपावाली खान परिषद संघटना, मड्डीवस्ती, आता मड्डीवस्तीचं नाव रूपांतर होऊन या महाराष्ट्रात हनुमानगड नाव झालेलं आहे। त्यामुळे मड्डीवस्ती आणि हनुमानगडाच्या माझ्या या परिवारातील माझ्या समाज बंधूने आज माझा सत्कार केला, आमचा सत्कार केला, तो माझ्या अविस्मरणीय असा सत्कार आहे। कारण समाजाचा सत्कार हे खूप मोठा असतो। समाजाने दिलेला पाठीमागा आपल्याला आशीर्वाद दिलेला जे असतो ना, तो शेवटपर्यंत असतो। म्हणून आज सत्कार, आज पहिला सत्कार आणि हा सत्कार खूप मोठा आणि माझ्यासाठी खूप अविस्मरणीय ठरणार आहे। मजूर सहकारी संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 35 वर्षानंतर वडार समाजाचं वर्चस्व असताना आज पहिल्यांदा आपल्याला 35 वर्षाचा बॅकलॉग भरून आज आपल्याला चेअरमन पद मिळालेलं आहे। हे चेअरमन पद मिळत असताना सुद्धा याचं श्रेय पूर्ण आपल्या वडार समाजाच्या या विष्णू तरुण मंडळ असतील, न्यू विजय भवानी मंडळ असेल किंवा मड्डीवस्ती हनुमानगड असतील, यांनी जे चेअरमन व्हायच्या आधीचा रात्र जो काढलेला आहे तो रात्र खूप महत्वाचा ठरलेला आहे। म्हणून आज मी चेअरमन झालेलो आहे। हे चेअरमन होण्या पाठीमागं या मजूर संस्थेचे एकूण 11 लोक मराठा समाजाचे असताना सुद्धा या मराठा समाजाच्या बंधूंनी, या मराठा समाजाच्या माझ्या सहकार्याने, या मराठा समाजाच्या माझ्या बरोबर असलेल्या संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला। त्यामुळे मला संचालक पदावरून चेअरमन पद मिळालेलं आहे।